नमस्कार, नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण आज 11 जून 2026 आहे आणि तुमच्या मेष राशीच्या कुंडलीत ग्रहांची जी हालचाल सुरू आहे ती थेट तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणारी आहे. जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि तुमच्या मनात थोडीही श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी शांत चित्ताने नक्की पहा. कारण आज जे मी सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे केवळ योगायोग नसून ती एक दैवी योजना आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला विनंती करते की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मकता हवी असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री गणेश नक्की लिहा. तुमचे हे एक छोटेसे पाऊल तुमच्या आणि ब्रह्मांडातल्या ऊर्जेमध्ये एक घट्ट नाते निर्माण करेल. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर मित्रांनो, आज 11 जून 2026. आजचे मेष राशीचे हे राशी भविष्य साधेसुधे नाही, कारण ग्रहांची स्थिती अशा ठिकाणी येऊन थांबली आहे जिथे तुमच्या संयमाची परीक्षा घेतली जाणार आहे, पण त्याचसोबत तुमच्या संघर्षाचे फळही मिळणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा धैर्याचा आणि दूरदृष्टीचा असणार आहे. सकाळी उठल्यापासूनच तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. कदाचित तुम्ही कालपर्यंत ज्या चिंतेत होता, आज ती चिंता थोडीशी कमी होताना तुम्हाला दिसेल. पण लक्षात ठेवा, घाईघाईत घेतलेले निर्णय आज तुमच्या अंगाशी येऊ शकतात. म्हणूनच आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किमान 2दा विचार नक्की करा. तुमच्या करिअरच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्या मेहनतीला प्रतिष्ठा मिळवून देणारा आहे. जे लोक ऑफिसमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रमोशनची किंवा पगारवाढीची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी आज एक शुभ संकेत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कदाचित एखादी अशी बातमी मिळेल जी तुमच्या करिअरला नवीन दिशा देईल. पण या आनंदात असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, सहकाऱ्यांकडून थोडासा मत्सर किंवा हेवा वाटू शकतो. अशा वेळी पूर्णपणे शांत रहा. कोणाशीही वाद घालण्यापेक्षा तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे हेच तुमच्या हिताचे ठरेल. कारण तुमची प्रगती हीच तुमच्या शत्रूंसाठी सर्वात मोठे उत्तर असेल. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो, ज्यामुळे तुमचे बजेट थोडेसे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पण घाबरून जाऊ नका, कारण दिवस अखेरपर्यंत कुठून तरी अनपेक्षित धनलाभाचे योगही जुळून येत आहेत. कदाचित एखादे जुने अडकलेले पेमेंट तुम्हाला परत मिळेल किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस थोडा संयम बाळगण्याचा आहे. मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेणे आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरेल. आता एक क्षण थांबा आणि विचार करा. कधीकधी आपण आयुष्यात खूप धावपळ करतो, पण आपल्याला जे हवे असते ते मिळत नाही. याचे कारण म्हणजे आपण आपल्या अंतर्मनाचे ऐकणे सोडून दिलेले असते. आजचा हा दिवस तुमच्या अंतर्मनाशी जोडल्या जाण्याचा दिवस आहे. व्हिडिओच्या या टप्प्यावर मी तुम्हाला सांगेन की जर आत्तापर्यंतचे हे भविष्य तुम्हाला तुमचे वाटत असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून रोजचे हे मार्गदर्शक राशी भविष्य तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमचे हे प्रेमच आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी प्रोत्साहन देते. तुमच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर आज मेष राशीच्या व्यक्तींना आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेणे खूप गरजेचे आहे. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही स्वतःच्या कामात इतके व्यस्त आहात की घरच्यांकडे किंवा जोडीदाराकडे तुमचे दुर्लक्ष झाले आहे. आजच्या दिवशी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा. त्यांना तुमच्या प्रेमाची जाणीव करून द्या. एक लहानशी भेटवस्तू किंवा फक्त प्रेमाचे 2 शब्द तुमच्या नात्यात गोडवा निर्माण करू शकतात. ज्यांचे लग्न ठरत नाहीये त्यांच्यासाठी आज एखाद्या चांगल्या स्थळाचा निरोप येण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही निर्णय घेताना घाई गडबड करू नका.
आरोग्याच्या बाबतीत आज तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. बाहेरचे किंवा जड अन्न आज टाळलेलेच बरे. पाण्याचे प्रमाण शरीरात कमी होऊ देऊ नका. धावपळीच्या आयुष्यात स्वतःसाठी थोडा वेळ काढा. किमान 10 ते 15 मिनिटे शांत बसून ध्यान करा किंवा प्राणायाम करा. यामुळे तुमच्या मानसिक शांततेत वाढ होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. आजच्या दिवसात तुम्हाला एक असा संकेत मिळेल जो तुमच्या भविष्यातील संकटांपासून तुमचे रक्षण करेल. तो संकेत काय असेल हे समजून घेण्यासाठी तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीकडे लक्षपूर्वक पाहावे लागेल. मित्रांनो, आयुष्यात चढ उतार तर येतच असतात, पण ते पेलण्याची ताकद आपल्यात असायला हवी. मेष राशीचे लोक जन्मतःच धडाडीचे आणि उत्साही असतात. तुमच्यामध्ये असलेली ही ऊर्जा आज तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणालाही कर्ज देऊ नका. दिलेले पैसे परत येण्यास विलंब होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या नात्यात कडवटपणा येऊ शकतो. तसेच आज कोणाचेही मन दुखवू नका. शब्दांचा वापर खूप जपून करा. तुमचे एक चांगले बोलणे आज एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं, तर एक चुकीचा शब्द तुमची बदनामी करू शकतो. आता मी तुम्हाला एक असा उपाय सांगते जो तुमच्या कुंडलीतील काही दोष दूर करण्यास मदत करेल. आज 11 जून रोजी मंगळवार आहे आणि हा दिवस हनुमानजींच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. आजच्या दिवशी हनुमानाला लाल रंगाचे फूल किंवा लाल वस्त्र अर्पण करा. तसेच ओम हनुमंते नमः या मंत्राचा जप शक्य तितक्या वेळा करा. या सोप्या उपायाने तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळायला लागेल. हा उपाय तुम्ही अगदी श्रद्धेने करा. तुम्हाला याचा अनुभव काही दिवसातच दिसून येईल. आजचे हे राशी भविष्य सांगताना मला हे जाणवत आहे की तुम्ही एक खूप कठीण काळ पार करून आता पुढे आला आहात. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. मेष राशीचे लोक कधीही हार मानत नाहीत, हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. तुमच्या आयुष्यात जे काही बदल होणार आहेत ते तुमच्या हिताचेच असतील. कदाचित सुरुवातीला तुम्हाला ते बदल अवघड वाटतील, पण पुढे जाऊन त्याचे फळ खूप गोड असेल. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. तुम्ही विचार करीत असाल की हे सर्व सांगण्यामागचा उद्देश काय? तर उद्देश हाच आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात थोडासा मार्ग मिळावा, तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळावी. ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्य सांगत नाही, तर ते आपल्याला वर्तमानाचा योग्य उपयोग कसा करायचा हेही शिकवते. आजचा दिवस तुमच्यासाठी संधी घेऊन आला आहे. फक्त त्या संधी ओळखण्याची नजर तुमच्याकडे हवी. व्हिडिओच्या शेवटी मी इतकंच सांगेन की काळ कोणासाठीही थांबत नाही. तुम्ही आज जे निर्णय घ्याल तेच तुमचे उद्याचे भविष्य घडवतील. त्यामुळे विचार करून आणि डोळसपणे पावले टाका. तुम्हाला आजचे हे मार्गदर्शन कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या मनातील शंका, तुमचे प्रश्न किंवा तुमचे अनुभव आम्हाला वाचायला नक्कीच आवडतील. आणि हो, जाता जाता पुन्हा एकदा सांगते, आपल्या प्रियजनांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ माहितीचा लाभ घेता येईल. तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लवकरच भेटूया पुढच्या नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक रहा आणि चेहऱ्यावर एक गोड हसू ठेवा. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.